मनातील व्यक्ती आयुष्यात आलेले होते. श्रद्धा, संयम आणि कृपेचा अनुभव. जी मुलगी कधी कधी फक्त मनात होती, तिचा एक दिवशी आईने फोटोमध्ये दाखवलेले होता. तो क्षण योगायोग नव्हता. तो उत्तर होतं. वर्षभर नोकरी नव्हती, जीवनात अनिश्चितता होती, पण विश्वास होता. आज मागे वळून पाहताना समजतं, प्रार्थना कधीच वाया जात नाही. नमस्कार मित्रांनो, माझं वय 28 वर्ष पूर्ण झालेलं होतं. शिक्षणाने इंजिनियर होतो. जीवन स्थिर करण्याचा प्रयत्न सुरू होता. घरच्यांकडून लग्नाचा विषय होता. आई रोज फोटो दाखवत होती, पण मन कुठेतरी स्थिर होत नव्हतं. कारण मनात एक वेगळीच प्रतिमा होती. तीच व्यक्ती आठवत होती आणि शांत प्रार्थना सुरू होती. एक मैत्री होती, विचार जुळणारी, केमिस्ट्री सहज जुळलेलं होतं. वाढदिवसही एकाच दिवशी होता. सुंदर योगायोग. दोघेही श्री स्वामी समर्थ यांचे स्वामी भक्त होतं. कधीतरी नातं होतं, नंतर अंतर आलेला होता, पण आदर कायम ठेवलेला होता. कधी कधी वाटायचं, हे पुन्हा जुळेल का, की फक्त आठवणीतील राहतील. शंका माझ्या मनात येत होती, पण विश्वास ढळत नव्हता. तो फक्त एकच म्हणायचा, स्वामी जे योग्य आहे तेच द्या. हट्ट नाही, फक्त समर्पण. एक दिवस आईने पुन्हा फोटो दाखवलेला होता. सहज नजरेने पाहिलं आणि तो थांबला आणि तोचा चेहरा आलेला होता. क्षणभर शब्द सापडत नव्हती. जिला मनातून विसरलेलं नव्हतं, तीच समोर होती. हा धक्का नव्हता, ही खून होती. ठरल्याप्रमाणे पाण्याचा कार्यक्रम ठरलेला होता. दिवस होता गुरुवारचा. मनात वेगळी शांतता होती. भेट साधी होती, स्पष्ट सन्मानपूर्वक होती. कोणताही दिखावा नाही, कोणताही कृत्रिमता नाही. संवाद प्रामाणिक होता. नजरेत विश्वास होता. मनाने होकार दिलेला होता. ती सुद्धा IT इंजिनियर झालेले होते. वर्क फ्रॉम होम करत होती. करिअर तिचं मजबूत होतं. पॅकेजही चांगलं होतं, पण स्वभावाने नम्र होती. अहंकार आलेलाच नव्हता कधी. श्रद्धा कायम होती. श्री स्वामी समर्थ मार्गावर स्थिर होती. हेच तिचं विशेष ठरलेलं होतं. घराची जबाबदारी ती सहज सांभाळते. आईशी आदराने बोलते. कामातही हातभार लावते. सेवाभाव दिसते. फक्त करिअर नव्हे तर संस्कारही महत्त्वाचे असतात, हे पाहून मन स्थिर झालेलं होतं. कारण शोध फक्त पत्नीचा नव्हता, तर ती घरासाठी मुलीचा होता. मी अनेकदा म्हणतो, मी नावही घेतलेलं नव्हतं. मी हट्टही केलेला नव्हता. फक्त योग्य व्यक्ती मागितलेली होती. ती समजून घेईल, ती श्रद्धेने चालेल आणि कुटुंब स्वीकारेल. आज जाणवतं, प्रार्थना शब्दापेक्षा मोठी होती. मला वर्षभर नोकरी नव्हती, अनिश्चितता होती, पण त्याच काळात स्वतःला मी घडवलेलं होतं. लेखन, शिस्त आणि संयम, कम्युनिकेशन मी वाढवलेलं होतं. स्वतःच्या अनुभवातून शिकलेलं होतं. काही चुका ते डायरीमध्ये लिहित होतं. मन थोडं मजबूत झालेलं होतं आणि निर्णय परिपक्व झालेलं होतं. कदाचित म्हणून योग्य वेळ आता आलेली होतं. जी व्यक्ती कधी काळ दूर गेलेली होतं, तीच आज जीवनसाठी झालेले होतं. वेळेने परिपक्वता दिलेली होते. अंतराने समज वाढवलेले होतं. आज संवाद स्पष्ट आहे, अपेक्षा वास्तव आहे आणि नातं स्थिर आहे. ही घाईची गोष्ट नव्हती, ही तयारीची फलश्रुती होती. जे काही करतात स्वामी योगायोग करतात. आईच्या चेहऱ्यावर समाधान होतं. घरात शांत आणि आनंद आहे. ती फक्त सून नाही, तर मुलगी झालेली होती. घरकामात सहभागी होती. सेवेत तत्परता होती. व्यवहारमध्ये साधेपणा होता. यामुळे घर पूर्ण झालेलं होतं. मन कृतज्ञता झालेलं होतं. ते आता स्पष्ट सांगतो, श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही. श्रद्धा म्हणजे संयम होय. श्रद्धा म्हणजे प्रयत्नानंतर शांत राहणे, योग्य वेळेपर्यंत थांबणं, हे म्हणजे श्रद्धाच होय. आणि उत्तर स्वीकारणं म्हणजे पण श्रद्धाच. हीच खरी साधना आहे, हीच खरी प्रार्थना आहे, हीच खरी स्वामी समर्थ यांची कृपा आहे. जर मी घाई केली असती तर कदाचित हे जुळत नसतं. जर हट्ट धरला असता तर योग्य वेळी चुकली असती. पण विश्वास ठेवल्याने मार्ग तयार झालेला होता आणि उत्तर स्वतः समोर आलेलं होता. योग्य क्षणी, योग्य प्रकारे. आज तो मनापासून म्हणतो, स्वामी अजूनही ऐकतात, पण ते आपल्याला वेळेने देतात.
आपण तयार झाल्यावर देतात, आपण शांत झाल्यावर देतात. मागणं स्वच्छ असेल, मन प्रामाणिक असेल तर उत्तर निश्चित असतं. ही माझी अनुभूती आहे. नातं फक्त आकर्षणावर उभा नसतं, ते समज, ते आदर आणि श्रद्धेवर उभा असतं. जी व्यक्ती तुमच्यासाठी योग्य आहे ती तुमच्यापर्यंत कोणत्या ना कोणत्या मार्गाने पोचतेच. वेळ लागू शकते, अंतर येऊ शकते, पण जर हेतू स्वच्छ असेल तर मार्ग पुन्हा जुळतो. आज मला समाधान आहे, कारण हट्ट केलेलं नव्हतं, मी फक्त विश्वास ठेवलेलं होतं, स्वतःला घडवलेलं होतं, कुटुंबाचा आदर केलेला होता आणि निर्णय शांत मनाने घेतलेला होता. जी इच्छा मनात होती तीच आयुष्यात आलेलं होतं. हे फक्त नशीब नाही, संयमाची कमाई आहे. ही श्रद्धेची फलश्रुती आहे आणि ही त्याच्या आयुष्यातील खरा स्वामी समर्थ यांचा अनुभव आहे. नाटक जुळल्यानंतर त्यांच्या मनात एकच भावना होती, शांतता आणि उत्साह होतं, पण त्याहून अधिक स्थैर्य होता. कारण हा निर्णय खायचा नव्हता, विचारपूर्वक घेतलेला होता, श्रद्धेवर आधारलेला होता आणि कुटुंबाच्या आशीर्वादाने दृढ होत चाललेला होता. ही तर खरी त्याची ताकद होती. मी केवळ करिअरमध्ये सक्षम नव्हती तर ती केवळ करिअरमध्ये सक्षम नव्हती तर मूल्यामध्ये ठाम होती. काम आणि घर दोन्ही सांभाळताना तिने संतुलन राखलेलं होतं. आईशी जिव्हाळ्याने वागणं, घरातही सहभाग, आदराची भाषा, शांत स्वभाव, हे सर्व मन जिंकणारे होतं. मी अनेकदा विचार करतो, जर त्यावेळी थोडापुढे हट्ट धरला असता तर आजचं समाधान मिळालं असतं का? मी म्हणतो कदाचित मिळालं नसतं. कारण काही नाती वेळेचं परिपक्वता मागत असतात, अंतर आवश्यक असते आणि अनुभवही. आज आमच्या दोघांच्या आयुष्यात त्या काळात बरेच बदल घडलेलं होतं. जबाबदाऱ्या वाढलेले होतं, विचार प्रबळ झालेलं होतं, स्वतःला समजून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झालेलं होतं. म्हणून आजचं नातं भावनेपेक्षा जास्त समजुतीवर उभं आहे, म्हणूनच ते स्थिर आहे. मला अजूनही गुरुवारचा तो पाहण्याचा भेट अजून ऐकतो. आजही आठवले की मन भरून येतो. तो दिवस साधा होता पण अर्थपूर्ण होतं, कारण त्या दिवशी फक्त दोन व्यक्ती भेटलेले नव्हते तर दोन कुटुंब जोडले गेलेलं होतं. विश्वास अजून दृढ झालेला होता. ते अजूनही घर सांभाळते, कामही अगदी मनापासून करते. यश असूनही अहंकार कधी आलेला नव्हता. ही गोष्ट मला खूप विशेष भावलेलं होतं, कारण आयुष्यातील खरा सौंदर्य साधेपणा असतो, दिखावेत नाही. ही जाणीव आम्ही दोघांनी घेतलेली होती, म्हणून तर नातं आज सहज आहे. आईच्या चेहऱ्यावर समाधान पाहून त्यांच्या मनात कृतज्ञता दाटलेले होतं, कारण जीवनसाठी फक्त स्वतःसाठी नसतो तर ती कुटुंबासाठीही असते हे त्याला उमगलेलं होतं. आणि त्याने अर्थाने घरातील मुलगी बनलेली होती. मी अजूनही सांगतो, श्रद्धा म्हणजे चमत्काराची वाट पाहणे नाही, श्रद्धा म्हणजे प्रयत्न करून योग्य वेळेची वाट पाहणं म्हणजे श्रद्धा होय. आणि जे मिळेल ते स्वीकारणं म्हणजे श्रद्धा. ही समज आम्हा दोघांना होती. या प्रवासातून आम्हाला मिळालेलं होतं हे तर खरी कमाई होतं. नातं टिकवण्यासाठी दोघांनाही संवाद महत्वाचा ठेवलेलं होतं. मनभेद आलेलं होतं पण अहंकाराला अजिबात जागा दिली नव्हती. समज वाढवलेलं होतं, एकमेकाचा आदर जपलेला होता आणि श्रद्धेचा आदर ठेवलेला होता. त्यामुळे नातं अधिक मजबूत झालेलं होतं. मी अनेकदा म्हणतो, मी नाव मागितलं नव्हतं, मी चेहरा मागितलेला नव्हता, मी फक्त योग्य व्यक्ती मागितलेले होतं. आणि जे मिळालं ते अपेक्षेपेक्षा खूप अधिक होतं, कारण त्यात समज, श्रद्धा आणि संस्कार होतं. आज त्याला खात्री आहे, जी व्यक्ती तुमच्यासाठी योग्य असते ती तुमच्यापुढे श्री स्वामी समर्थ पोहोचवतात. कधी थेट, कधी वळण घेत, पण योग्य वेळी. आपण तयार झाल्यावर ही तर नियतीची रचना असते. वर्षभराचा संघर्ष, नोकरीतील अनिश्चितता, स्वतःला घडवण्याचा काळ, या सगळ्याने मला संयम शिकवला होता आणि संयमामुळे निर्णय योग्य झालेला होता. म्हणून मी म्हणतो, अडचणी व्यर्थ नसतात, त्या तयारीचा भाग असतात. आज आमच्या नात्यांना आदर आहे, आमच्या नात्यांना विश्वास आहे, आम्ही एकत्र चालण्याची तयारी आहे. हे तर खरी साथ आहे, हे तर खरी संपत्ती आहे. पैशापेक्षा मौल्यवान आहे, दिखाव्यापेक्षा टिकावे आहे. आम्ही दोघेजण शांतपणे म्हणतो, स्वामी अजूनही ऐकतात, पण ते आपल्याला वेळेने उत्तर देतात. आपली घाई सोडली की, आपला हट्ट सोडला की आपण स्वतःला
तयार केले की ही त्याच्या अनुभूती आहे हीच मला खात्री होती. मनात इच्छा ठेवा पण त्याला संयमाची जोड द्या. विश्वास ठेवा पण स्वतःला घडवा. योग्य व्यक्ती, योग्य वेळ, योग्य निर्णय हे सगळं एकत्र आले की जीवन पूर्ण होते. त्या प्रवासाची खरी शिकवण आहे. जर तुम्हाला वाटत असेल की प्रार्थना कधी वाया जात नाही, जर तुम्ही योग्य व्यक्तीचे वाट पाहत असाल तर विश्वास ठेवा, योग्य वेळी योग्य नक्कीच येते. अशाच श्रद्धेच्या आणि आयुष्य बदलणाऱ्या अनुभवासाठी पॅटर्न वेगळा या चॅनेलला सबस्क्राईब करा आत्ताच. कारण प्रत्येक अनुभवामागे एक शिकवण असते आणि प्रत्येक शिकवणीमध्ये एक नवीन सुरुवातीची प्रेरणा असते. श्रद्धा ठेवा आणि जोडलेला श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.